अजितदादांचा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रभर व्यक्त केला जातोय। अनेक ज्येष्ठ पत्रकार, राजकीय नेते, स्वतः दादांचे पुतणे रोहित पवार यांच्यासह अनेकांनी दादांच्या अपघाताबाबत विविध शंका आणि संशय उपस्थित केले। आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डेड आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मधून मिळतील या आशेवर आपण सर्वच जण होतो। पण आता एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येते। अपघातापूर्वी आणि अपघातादरम्यान नेमकं विमानामध्ये काय घडलं याची माहिती आणि अपघाताचं नेमकं कारण ज्या ब्लॅक बॉक्स मधून समजणं अपेक्षित असतं तो अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्सच जळाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता दादांच्या विमानाचा घातपातच झाल्याचा संशय हा बळावतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय घडलं या सगळ्या प्रकरणी त्याची माहिती घेणार आहोत। ब्लॅक बॉक्स अर्थात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या अशा दोन गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का असतात? कधीही न घडलेला ब्लॅक बॉक्स जळण्याचा प्रकार हा दादांच्या विमानाच्या बाबतीतच कसा काय घडला आणि आता सर्वांनाच असलेल्या संशयाचं आणि शंकेचं निरसन नेमकं कोण करणार? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताला आता जवळपास 3 आठवडे पूर्ण होत आले आणि या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे। मात्र ज्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला खरी प्रमुख दिशा मिळणार होती तो ब्लॅक बॉक्सच जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे आता तपासामध्ये अनेक मर्यादा येत असल्याची माहिती समोर येते। आता यात अडचणी येऊ नयेत यासाठी हा ब्लॅक बॉक्स परदेशी पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। याच दरम्यान एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उच्च तापमानाचा म्हणजेच आगीचा दुष्परिणाम झाल्यानं जळल्याची माहिती मिळते। विमानातील हे दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे विमानातील हे दोन्ही रेकॉर्डर आणि त्यामधील डेटा हा रिकव्हर करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। ज्या देशामध्ये या विमानाची बांधणी झाली त्याच देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी आता मदत मागितली गेली आहे अशी माहिती एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं दिली आहे। त्यामुळे आता या ब्लॅक बॉक्सचं पुढे काय होणार या सगळ्या प्रयत्नांमधून, परदेशात सुरू असलेल्या या सगळ्या प्रयत्नांमधून नेमकं यातून काय डेटा रिकव्हर होणार याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष आहे। पण ही ब्लॅक बॉक्स जळण्याची घटनाच इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडल्याचं म्हणत अनेक राजकीय नेत्यांनी याविषयी शंका व्यक्त केली आहे। संजय राऊत, विजय वडेट्टीवार आणि स्वतः रोहित पवारांनी सुद्धा या प्रकारावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। हे नेते नेमकं काय म्हणतायत ते पाहूया। यामध्ये तर आहेच नक्की घातपात, अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात, देशाभर झाली। अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झाला आहे किंवा तो हे होता त्याच्यातून काय निघत नाही याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला आहे। माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या ज्यासाठी ते भाजपात गेले ती फाईल पुन्हा उघडण्यात आली होती त्यांच्या मृत्यूपूर्वी। खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता। ती फाईल इथून अमित शहाकडे गेली क्लोज करण्यासाठी, पण अमित शहाने त्याच्यावरती ही फाईल क्लोज करू नये असा निगेटिव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं आणि त्यानंतर भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाईल बंद झालेली नाही दादा, आणि मग दादा म्हणाले तुमची फाईल आमच्याकडे आहे। इथून ती सुरुवात झाली। ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपाबरोबर गेले ते कारण संपलंच नाही। त्याच्यामुळे दादांनी मागे फिरण्याचा जो एक पुनर्विचार सुरू केला तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली
अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार दिला. की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत. दादांबद्दल आपण बोलतोय, ब्लॅक बॉक्स ही अशी वस्तू आहे. तुमच्यासोबत काय नेमकी चर्चा झाली? कारण जर अजित पवारांची महाविकास आघाडी असेल तर प्रामुख्यानं सध्या जे विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एनडीए सोबत होतो. अजित पवारांचं हे म्हणणं होतं. ही सत्ता मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्त्वाचा आहे तर ॲक्सिडेंटचा महत्त्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस व्हिडिओपासून फार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळी गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आत्ता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याचबरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर ती आज घ्यायची होती. पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले फार मोठे नेते इथं आलेले आहेत. देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये, नाहीतर एक महत्त्वाचा विषय जो राज्यासाठी महत्त्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार. दरम्यान ब्लॅक बॉक्स म्हणजेच नेमकं काय असतं, तो इतका महत्त्वाचा का असतो, तर प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये 2 अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात. एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आता ही दोन्ही उपकरणं नेमकं काय काम करतात, तर पहिल्यांदा पाहूया की फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात FDR नेमकं काय काम करतं. FDR हे विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवतं. उदाहरणार्थ विमानाची गती काय होती, विमान किती उंचीवर होतं, इंजिनची स्थिती काय होती, पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स काय होते, ऑटो पायलट चालू बंद स्थिती या संदर्भातले जी काही माहिती आहे, जो काही डेटा आहे तो या FDR मधून येतो. थोडक्यात FDR मध्ये अपघाताच्या काही सेकंदांआधी विमानामध्ये नेमकं काय झालं होतं याचा अचूक डेटा साठवलेला असतो आणि त्याचमुळे हा किती महत्त्वाचा आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते. आता दुसरा आहे तो म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर अर्थात CVR. आता CVR हा पायलटच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो. पायलट आणि सहपायलट मधील नेमकं संभाषण काय होतं, एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबतचा म्हणजे ATS सोबतचा पायलटचा संवाद नेमका काय होता, अलार्म्स किंवा अलर्ट्स देण्याचे आवाज काय होते, अपघाताआधीचं सगळं बोलणं, तणाव किंवा जो काही गोंधळ झाला तो सुद्धा याच्यातून ऐकू येतो. आता यातून सगळं कळू शकतं. त्यामुळे अपघातामध्ये मानवी चुका झाल्या का, ह्युमन एररमुळं हा अपघात झाला का याची अत्यंत अचूक अशी माहिती आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मिळते. थोडक्यात कुणाची चूक होती या अपघातासाठी किंवा कोण कारणीभूत होतं या अपघातासाठी, काही टेक्निकल गोष्टी होत्या की हा ह्युमन एरर होता, हे या CVR मधून कळू शकतंय. म्हणूनच ही इतकी महत्त्वाची माहिती असलेल्या दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळल्यामुळं अपघाताची माहिती मिळवण्यास काहीशा अडचणी या प्राथमिकदृष्ट्या निर्माण झाल्या. यावरून सध्या अनेक संशय व्यक्त होत आहेत, अनेक शंका पुन्हा एकदा उपस्थित केल्या जात आहेत. पण सध्या परदेशातून या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे अजूनही चित्र आशादायी आहे. लवकरच या प्रक्रियेतून दादांच्या अपघाताविषयी नेमकी, खरी आणि अचूक माहिती समोर यावी आणि महाराष्ट्राच्या सर्व शंकांचं निरसन व्हावं. कारण महाराष्ट्र दादांवर प्रेम करतो आणि त्यांना या सगळ्या प्रकरणी न्याय मिळावा आणि यातून सगळी माहिती आपल्यापर्यंत यावी इतकीच अपेक्षा करतो. आता तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या सगळ्याविषयी काय वाटतं, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय आहे किंवा अंदाज प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.